महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मान खटाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय नामदार श्री जयकुमार भाऊ गोरे, सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार माननीय श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज आणि वाई खंडाळा महाबळेश्वर मतदारसंघाचे माजी आमदार माननीय श्री मदनदादा भोसले यांच्या वतीने शिवशाही न्यूज नेटवर्कच्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा। वाई पंचायत समितीचे सदस्य तथा भारतीय जनता पार्टीचे वाई तालुका अध्यक्ष माननीय श्री दीपक दिलीप ननावरे यांच्या 12 ऑगस्ट रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त आभाळभर शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक दीपक दादा ननावरे, युवा मंच, वाई तालुका। वाई तालुक्यातील यशवंत शिक्षण संस्थेचे श्री शिवाजी विद्यालय सुरूर यांच्या वतीनं रक्षाबंधन निमित्त वृक्ष माझा बंधू या उपक्रमाअंतर्गत विद्यालयातील विद्यार्थिनींनी वीरबागेच्या प्रांगणातील सर्व वृक्षांना राखी बांधून अनोख्या पद्धतीनं पर्यावरण जागृतीचा संदेश देत रक्षाबंधन सण उत्साहात साजरा केला। विद्यालयात हरित सेना अंतर्गत हा एक कार्यक्रम करत एक पेड़ माँ के नाम हा उपक्रम राबवला। यावेळी भारत भूमीच्या रक्षणार्थ देशसेवा करणाऱ्या जवानांना विद्यालयाच्या वतीनं दिल्ली, राजस्थान, गुजरात, पंजाब या ठिकाणी राख्या पाठवण्यात आल्या। विद्यालयाच्या प्राचार्य रश्मी बागल यांच्या मार्गदर्शनामुळे व हरित सेना इको क्लब यांचे प्रमुख प्रकाश सोनवणे यांच्या सहकार्याने सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत विद्यालयाच्या परिसरातील वृक्षांना राखी बांधून रक्षाबंधन कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा झाला। शिवशाही न्यूज प्रतिनिधी शुभम कोदे, सातारा। रक्षाबंधन बोलल्यावरती आपल्याला आठवतं फक्त भावाचं, पण आम्ही श्री शिवाजी विद्यालयाच्या मुली आम्ही झाडांना राखी बांधून हे सिद्ध केलेलं आहे की झाडं पण आपल्या भावासारखीच आहेत। ते आपल्याला ऑक्सिजन देतात, सावली देतात, त्यामुळे आम्ही झाडांना भावापेक्षा जास्त समजून त्यांना राखी बांधलेली आहे। धन्यवाद। नमस्कार, मी श्री शिवाजी विद्यालय व कला वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापिका सौ श्रीमती रश्मी राजाराम बागल। आमचं विद्यालय हे जवळजवळ 1900 वर्षापूर्वीचं आहे। विद्यालयाची परंपरा पाहता विद्यालयात दाखल होणारा प्रत्येक विद्यार्थी हा कोणत्या ना कोणत्या रूपाने विद्यालयासाठी काही ना काही स्वप्रेरणेतून काम करत असते। त्यातली महत्वाची प्रेरणा म्हणजे माळरानावर वसलेली शाळा हिरवळ युक्त केली, इथं येणारा प्रत्येक विद्यार्थी एक झाड लावतो आणि जोपासतो। परंपरागत आलेली हीच प्रथा पुढे तशीच चालू ठेवत असताना विद्यालयामध्ये रक्षाबंधनासारखे कार्यक्रम घेतले जातात। एक झाड एक माँ पेड़ एक म्हणजे हे जे शासकीय वेगवेगळे उपक्रम येतात त्याच्या माध्यमातून मुलं घरी तर झाडं लावतात, शाळेत लावलेल्या झाडाचं रक्षणही करतात। त्याशिवाय या परिसराचा वापर परिसरातले विद्यार्थी सुद्धा करत असतात। मग त्यासाठी त्यांनी या झाडाचं रक्षण करावं म्हणून रक्षाबंधनानिमित्त परिसरातीलच झाडा फुलांचा वापर करून पर्यावरण मुक्त अशी राखी तयार करतात आणि या झाडांना ते बांधत असतात, कारण झाडांची उपयुक्तता दिसून येते। मागच्या 15 वर्षामध्ये या ठिकाणी बदामाची झाडं लावली आहेत की जेणेकरून मुलांचा बौद्धिक विकास व्हावा, इथं असलेल्या बदामांची फळं त्यांना खाता यावी। चिंचेची झाडं 35 झाडं सुमारे या ठिकाणी आहेत की ज्या चिंचेच्या झाडाचा उपयोग मुलं त्यांचे आरोग्य सुदृढ राहण्यासाठी जसा करतात तसा त्या चिंचेपासून मिळणारा जो फायदा आहे त्याच्या उपयोगातून आमच्या शाळेला आर्थिक मदतही होते। आणि या सगळ्याचा एकच उपयोग आहे की विद्यालयाला उत्तम प्रकारे सहकार्य या वनश्रीकडून मिळतं आणि राज्य स्तरावरचा विभाग पातळीवरचा 2ऱ्या क्रमांकाचा वनश्री पुरस्कार जो 50,000चा आहे तो 2019 साली आमच्या विद्यालयाला मिळाला आणि याच्या पुढेही त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि त्यासाठी हा एक छोटासा विद्यालयाने केलेला उपक्रम आहे। धन्यवाद। नमस्कार, मी जितेंद्र चव्हाण, उपशिक्षक, श्री शिवाजी विद्यालय सुरूर। स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनातून साकारलेली ही यशवंत शिक्षण संस्था कैलासवासी आबासाहेब वीर, कैलासवासी बाबूराव चव्हाण, ज्ञानेश्वर यादव, विठ्ठलराव जगताप, किसनराव साबळे पाटील सर्वांच्या सहकार्यातून
साकारलेली ही यशवंत शिक्षण संस्था, या संस्थेच पहिलं रोप हे श्री शिवाजी विद्यालय सुरू 1960 विद्यालयाची स्थापना होऊन बाणा चिटणीस सर मुख्याध्यापक यांच्या कालखंडापासून हे विद्यालय दिवसेंदिवस प्रगती करत आहे. सध्याच्या परिस्थितीनुसार वाढती लोकसंख्या, ही बदलणारी परिस्थिती, वृक्ष लागवड हा उपक्रम स्वर्गीय विनायकराव जाधव सर मुख्याध्यापक श्री शिवाजी विद्यालय यांनी 1999 ते 2000च्या कालखंडामध्ये याच वीर बागेच्या प्रांगणामध्ये ही बदामाची जी झाडं आहेत, ही झाडं ब्लास्टिंग घेऊन या कालखंडामध्ये ती लावली आणि त्या कालखंडापासून ते आज अखेर या संस्था स्थापनेपासून या परिसरामध्ये जे निसर्ग संपन्न जे काही वातावरण दिसतं ते अनेक जे काही आमच्या परिसरातील होऊन गेलेली जी लोक आहेत त्यांनी केलेली ही सर्व कष्ट आहेत. आत्ताच उपक्रम माननीय पंतप्रधानजी नरेंद्र मोदीजी यांच्या माध्यमातून एक पेड़ माँ के नाम या उपक्रमाच्या माध्यमातून सुद्धा विद्यालयामध्ये वृक्ष लागवड केली जाते. रक्षाबंधनचं हे औचित्य साधून मुलींच्या माध्यमातून हा उपक्रम विद्यालयामध्ये झाडांना राखी बांधून हा या ठिकाणी संपन्न होतोय. अनेक प्रकारचे उपक्रम या विद्यालयामध्ये सुरू आहेत. धन्यवाद. घर आयुष्यात एकदाच बनतं. सर्व प्रकारच्या वास्तुशास्त्र व ज्योतिष सल्ला आणि मार्गदर्शनासाठी श्री यश वास्तु व ज्योतिष मार्गदर्शन. वास्तुशास्त्र व ज्योतिष तज्ञ श्री संतोष लवटे, संतनगर, लोहगाव, पुणे. संपर्क क्रमांक 97 64 65 91 33. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.